मी सर्वप्रथम पालकमंत्री महोदयांची दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी की मला अगोदर वाटलं होतं की गडबडीमध्ये साहेबांना जे आहे पुढच्या कार्यक्रमाला देखील जायचंय आणि लोकही भरपूर वेळ बसलेले आहेत या ठिकाणी, म्हणून प्रोटोकॉल तोडून जे आहे ते या ठिकाणी भाषण करावं लागतं. आपली दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, पण आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आपण सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहात आणि आज या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब आहेत, मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत, किसनजी कतोरे साहेब, निरंजनजी डावखरे, या कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील साहेब, संजयजी केळकर साहेब, आमदार आयलानीजी, त्याचबरोबर आमदार मनीषाताई कायंते, त्याचबरोबर आमदार आमचे शांताराम मोरेजी, सर्व आमचे जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर MMRDAचे मुखर्जी साहेब आहेत, आमचे सर्व महानगरपालिकेच्या ठाणे जिल्ह्यातील आयुक्त असतील, सीओ असतील, या सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी जी मेहनत जी आहे ती या ठिकाणी केली, त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे या ठिकाणी लोक या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सगळ्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी खास करून धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी आपापली जबाबदारी जी आहे ही या ठिकाणी पार पाडली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना जे अपेक्षित आहे ते आपण या ठिकाणी केलं. आपल्या सगळ्या पोलीस यंत्रणेलाही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की आपण एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी एक आठवडा अगोदरही झाला, पण आता दुसरा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, त्याच्यासाठीही आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली. खरं तर हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम सर्वात अगोदर कल्याण पूर्वेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केला. तेव्हा आपल्याकडे त्या कल्याण पूर्वेमध्ये 20,000 लाभार्थी जे आहे हे त्या ठिकाणी फक्त कल्याण पूर्वेमध्ये आपण शोधले होते आणि त्यांना तो लाभ दिला होता. आणि मला वाटतं आता आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हा शेवटचा कार्यक्रम देखील जो आहे हा या माझ्या मतदारसंघामध्ये होतोय आणि याच्यामध्ये जिल्ह्यामधून जे आहे ते या ठिकाणी बेनिफिशरीज आलेले आहेत, लाभार्थी आलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आपल्यापर्यंत जे आहे हे शासन पोचल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या योजनांचा लाभ जे आहे ते त्या ठिकाणी मिळतोय. अगोदरच्या सरकारमध्ये जे आहे आणि अगोदर एक जे पूर्व प्रधानमंत्री होते ते म्हणायचे की खाली जेव्हा सरकार 1 रुपया देते तेव्हा लोकांपर्यंत पोचेपर्यंत जो आहे तो 1 रुपयाचा फक्त 20 पैसे जे आहेत हे शिल्लक राहतात आणि लोकांपर्यंत पोचात. पण आपलं सरकार या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा 1 रुपया आपल्यासाठी दिला जातो तो पूर्ण 1 रुपया आपल्यापर्यंत कसा पोचेल याच्यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. म्हणूनच शासन आपल्या दारी जे आहे हे आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करतंय. अगोदर जे आहे ते आपल्याला कलेक्टरच्या कार्यालयामध्ये, प्रांतच्या कार्यालयामध्ये, सगळ्या महानगरपालिका असेल, तहसीलदार असेल यांच्यापर्यंत आपल्याला जावं लागत होतं, पण आज शासन जे आहे ते आपल्यापर्यंत येतंय आणि आपल्यामधून जे आहे ते लाभार्थी शोधण्याचं काम शासन या ठिकाणी करतंय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, उपमुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की हे सरकार आल्यानंतर जे आहे हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशीच मोठी गर्दी, हजारोची गर्दी जी आहे ही या ठिकाणी होते. आणि आज देखील मला वाटतं 60-65 हजार पेक्षा जास्त लोक जे आहेत या ठिकाणी कलेक्टर साहेब आलेले आहेत आणि त्याच्यामधून बहुतेक जे आहे ते आपल्या मतदारसंघातले देखील आहेत या ठिकाणी उपस्थित. मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अजून एक की आपल्या या कल्याण लोकसभेसाठी मेट्रो 12 जी मंजुरी जी आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली होती, ती आज मेट्रो 12चं जे आहे हे टेंडर झालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेलं आहे आणि त्याचं भूमिपूजन देखील आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. म्हणजे जी मेट्रो जी आहे ती कल्याणपर्यंत येते, ती कल्याणहून जे आहे आमच्या डोंबिवलीहून या 27 गावं, 14 गावं आणि तळोजा असा हा प्रवास जो आहे हा मेट्रो या ठिकाणी करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, रोड नेटवर्क, रेल्वे नेटवर्क डेव्हलप करण्याचं काम जे आहे हे या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत आहे. हजारो कोटीचा निधी या ठिकाणी आला आणि आज त्याच्यात भर म्हणून ही मेट्रो जी आहे ही मेट्रो कल्याणपासून ही तळोजापर्यंत म्हणजे या विभागामधल्या सगळ्या नागरिकांना जे आहे ही मेट्रो या ठिकाणी वापरता जी आहे ती या ठिकाणी येईल. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये बदलापूर पर्यंत जी आहे, कतोरे साहेब, बदलापूर पर्यंत
कांजूरमार्ग ते बदलापूर अशी मेट्रो देखील या ठिकाणी लवकरात लवकर देखील त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होईल। म्हणजे रस्ते, रेल्वे आणि मेट्रोनी देखील आता हा भाग जो आहे तो सगळ्यात जास्त या ठिकाणी विकसित होतोय। लोक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राहायला येत आहेत। अशा लोकांसाठी जे आहे ही या ठिकाणी मेट्रो 12 या ठिकाणी आपण करतोय। मी माननीय मुख्यमंत्री मोदयांचे या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि अजून एक आपल्याला सांगू इच्छितो, या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कथोरे साहेब ऐका, नवी मुंबई, तिसरी मुंबई जी आता होणार आहे ती नवी मुंबई आणि कल्याण याच्यामध्ये या ठिकाणी होणार आहे। लोक मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे स्थलांतर जे आहे त्या ठिकाणी होत आहेत, मोठे मोठे गृहसंकुल होत आहेत। तर आपण जे आहे हे नवी मुंबई एअरपोर्ट पासून एक एक्सेस कंट्रोल रोड जो आहे हा MMRDA जे आहे त्याचा DPR त्या ठिकाणी बनवतायत। मुखर्जी साहेब या ठिकाणी आहेत की नवी मुंबई पासून 14 गावाला पॅरलल, 27 गावांना पॅरलल, डोंबिवली, कल्याणला पॅरलल, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणीवरून तो जो आहे तो थेट नॅशनल हायवेला जाऊन त्या ठिकाणी जोडला जाईल, अशी मागणी देखील आपण माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे या सगळ्या शहरांमधून लोकांना जर बाहेर जायचं असेल तर फक्त 15 मिनिटं जी आहे ही लोकांना भविष्यामध्ये लागली पाहिजे। या दृष्टिकोनातून हा एक्सेस कंट्रोल रोड जो आहे तो त्या ठिकाणी आपण करतोय। तर गेल्या अनेक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। आणि ते आत्ताच या ठिकाणी डोंबिवलीमध्ये एका हॉस्पिटलचं भूमिपूजन या ठिकाणी केलं। पुढे जाऊन जे आहे ते अंबरनाथच्या शिव मंदिराचं जे आहे हे त्या ठिकाणी आपण त्या शिव मंदिराचा एक कॉरिडॉर त्या ठिकाणी बनवतोय। त्याच्यासाठी देखील 150 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिले, त्याचं देखील पुढे आता भूमिपूजन आहे। मी माननीय मुख्यमंत्री मोदयांचं, उपमुख्यमंत्री मोदयांचं दोन्ही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या या विभागाला MMR रिजनमध्ये जास्तीत जास्त जर निधी मिळाला असेल तो आत्ताच्या या सरकारमध्ये मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये इकडची दळणवळण व्यवस्था जी आहे ही मोठ्या संख्येमध्ये होईल आणि चांगल्या प्रकारे लोकांना जी आहे ती सुविधा या ठिकाणी मिळेल। पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।